चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. विकास हा अजेंडा घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रतिस्पर्ध्याला आपण कमी लेखत नाही, असं देखील यावेळेला शेखर निकम म्हणाले. महायुतीचे सर्व पदाधिकारी जोमाने अर्ज भरायला सामील होणार आहेत, तर मागील निवडणुकीपेक्षा जास्त लीड मिळेल असा विश्वास देखील आमदार शेखर निकम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे. ग्रामीण भागातून येणारे लोक आपले आहेत सगळे, ते शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याच्या इथं जमून एकत्रितपणे नगरपालिकेच्या इथून रॅलीच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, त्याचबरोबर भाजप, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि इतर देखील जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत, या सर्वांच्या माध्यमातून महायुतीचा उमेदवार या नात्याने आपण फॉर्म भरणार आहोत आणि ही सूचना सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी आज आपलं सगळे तर कोणाला काय विचारायचं शक्ती प्रदर्शन असं काही नाही. आपण ज्या ज्या कार्यकर्त्यांना आपण कळवण्याचं काम ज्या त्या भागातून केलेलं आहे, त्यामुळे भात कापणीचं एका बाजूला पण आहेत, त्यामुळे भात कापणी पण जोरात आहे. कारण काल पाऊस पडला नाही, आजही पाऊस पडेल की नाही माहीत नाही. जर पाऊस नाही पडला तर भात कापणीचं काम पण तेवढ्याच जोरात असणारच. परंतु प्रत्येकजण उत्सुक स्वतःहून आहे, त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक येतील हा विश्वास निश्चितपणे आहे. तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जातं, कारण पहिल्या वेळी 14 मध्ये आपल्याला थोड्याशा मताने पराभव झाला. 19 मध्ये प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात एवढा कोणाला रस्ता पण लीड मिळाला नव्हता, तेवढ्या पद्धतीचा लीड मिळून आपल्याला विजयी होता आलं. ही निवडणूक तिसरी आहे, ही थोडीशी वेगळी आहे, कारण एका पक्षातच आपले 2 भाग झाल्यानंतरची निवडणूक आहे. परंतु लोकांशी असलेला माझा संपर्क शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत असलेला त्यांच्याशी रिलेशन, या सगळ्याच्या जोरावर ही निवडणुकीमध्ये पण मोठ्या चांगल्या फरकाने निवडून येईल हा विश्वास देखील या निमित्ताने मला. आपण शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीला सन्मान देऊन आपण निवडणुका लढवल्या जातात. पण आज जो लोकांमध्ये जो उत्स्फूर्तपणा आहे किंवा कुठं, आता कालसुद्धा आम्ही माझ्या भागामध्ये सगळ्या गावागावात गेलो. शेवटची मिटिंग 12:30 वाजता झाली, त्यावेळी जवळजवळ 300 लोक महिलांसकट उपस्थित होते. त्यामुळे केलेली कामं, लोकांशी असलेलं वागणं, लोकांशी असलेला संपर्क, महापुराच्या वेळात केलेलं काम, करोनामध्ये असलेला आपला संपर्क आणि विकास कामाच्या बाबतीत दादांच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून केलेली कामं, या सगळ्याचा जर तुम्ही विचार केलात तर निश्चितपणे एक चांगला रिस्पॉन्स या सगळ्यामध्ये आपल्याला मिळणार. आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यासोबत महाविकास आघाडीची सगळी शक्ती बघायला मिळाली, आपल्याबरोबर महायुतीचे तेवढीच ताकद बघायला मिळणार. 100%. सदानंद चव्हाण साहेब पण तेवढ्याच जोमाने ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरतील. भाजपची तर रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे घेऊन त्यांची टीम तर पहिल्यापासूनच वेगळं एक संघटनात्मक काम चांगलं करते, त्यामुळे तेही तेवढ्याच ताकदीने उतरतील. आठवले गटाच्या देखील लोक त्यामध्ये सर्व येतील आणि शक्यतो आपल्याला माहिती आहे की 19च्या निवडणुकीमध्ये पण सर्व पक्षीयांनी मला मदत केली होती, म्हणजे मतदारांनी त्यांच्या, मी काय कुठच्या पुढाऱ्याशी म्हणत नाही, पण मतदारांनी मदत केली. ह्याही वेळी सगळ्या पक्षातले मतदार मला निश्चितपणे मदत करतील हा विश्वास देखील या निमित्तानं. काही लोकांनी नाही, आपण आता त्यांच्याशी चर्चा होईल, बोलतील, काही गैरसमज असतील ते निश्चितपणे दूर केले जातील. सर, उमेदवारी अर्ज भरत असताना कशा प्रकारे आपला कार्यक्रम असेल किंवा कुठून सुरुवात होणार आहे? मी आता मगाशी सांगितलं तसंच की सुरुवातीच्या याच्यात आम्ही ठराविक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून भैरीचं दर्शन घेऊन एका दर्ग्याच्या ठिकाणी जाऊन तिथं दर्शन घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नवीन जे आपलं झालेला पुतळा आहे तिथे येऊन तिथे ग्रामीण भागातली मंडळी येतील, शहराकडची सगळी नगरपालिकेत थांबतील आणि तिथून नगरपालिकेच्या इथं
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तिथल्या हार घालून आपण प्रांत ऑफिसपर्यंत येणार. तर बरोबर संमेश्वरमध्ये शिंदे गटाची जी बैठक झाली त्याबद्दल नाराजी व्यक्त झाली. नाही, कसं आहे, निवडणुका आल्या की ह्या गोष्टी घडत असतात थोड्याफार प्रमाणात. ही काय फार मोठी नाराजी आहे किंवा अशातला काय भाग नाही. शेवटी 2.5 वर्ष आम्ही महाविकास आघाडी म्हणून होतो, नंतर हे शिंदे गट आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. 1 वर्ष तर आपण विरोधी पक्षात होतो, 1 वर्ष सत्तेत आलो. 1 वर्ष आल्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं माझ्या परीने मी काम केलं. पण त्यातून काय कमी जास्त असेल ती त्याची बैठक आमची उद्या 3 वाजता देवरुखला, त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि आमची अशी आहे. सकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि दोन्ही तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी अशी देखील बैठक आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसात ह्या जे छोटे मोठे काही गोष्टी होत्या त्या सगळ्या क्लिअर होऊन 28ला माहिती ही भरभक्कम असेल आणि एक चांगल्या पद्धतीने ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत आहे, या जिल्ह्याचे भाजपचे सर्व इथले मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, दोन्ही सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, खालची फळी आणि आठवले गटाची ही सगळी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने काम करतात. निवडणुका म्हटलं की आव्हान कोणाचंही असतं, असं काही नसतं की निवडणुकीला आव्हान नाही आणि आपण असं राहून चालत नाही. त्यामुळे प्रत्येकजण कोणी उभा राहिला ते आव्हानच असतं आणि ते सिरियसली घेऊनच मी निवडणूक लढवत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर ठळक कामाचं म्हटलं तर दसपटीकडे जाणारे सगळे पूल असतील, तो रस्ते असतील, त्याचबरोबरीने चिपळूणची ग्रॅव्हिटीची पाणी योजना असेल, देवरुखची पाणी योजना 55 कोटीची असेल, त्याचबरोबर तिवरे धरणाचं पुनर्बांधणीचं असेल, नांदिवसे धरण असेल, ओळी धरण असेल, शिरगावचं धरण असेल, रिक्टोलीचं धरण असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90 कोटीचं सावर्ड्याचं देखील धरण असेल आणि डेरवणच्या धरणाला पुनर्बांधणीसाठीचे निधी मंजूर करण्याचं असेल. त्याचबरोबर छोट्या छोट्या बंधाऱ्यांची कामं असतील, वेगवेगळ्या पुलाचे जेवढे होते ते नादुरुस्त पुलाची सगळी कामं आपण केली. मुरादपूरचा पूल असेल, चिपळूणमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की पवन तलावापासून अनेक ग्राउंड्स आज विकसित करण्याची भूमिका आपली घेतलेली. सामाजिक स्तरावर सांगायचं झालं तर सर्व समाजाची समाज मंदिर चांगल्या पद्धतीने कशी होतील हा विचार करून देखील ती कामं आपण वेगवेगळ्या टप्प्यावर घेतलेली. त्यामुळे ही सगळी कामं आणि ग्रॅव्हिटीच्या पाणी योजना नुसती चिपळूण शहराची नाही तर 90 कोटीची ही आपली पाणी योजना असेल, अड्र, अनारी, कॅन्डी 20 गावांची 90 कोटीची. तर त्याचबरोबर कळकवणे, ओवळी असेल, वालोटी असेल, ह्या गावाची वालोटी ग्रॅव्हिटीची योजना असेल, त्याचबरोबर शिरगावची ग्रॅव्हिटीची असेल आणि आता नव्याने दादा बसले तिथं त्यांची मागणी आहे की तिवऱ्याची, नांदिवसायला आणि 3-4 गावं आहेत की त्यांची ग्रॅव्हिटीची पाणी योजना आपल्याला करायची आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर पाणी योजना होतील. सावर्ड्याची जवळजवळ 22 कोटीची पाणी योजना आपण त्या माध्यमातून तयार करून घेतली. अशी अनेक विकास कामं जी उपयोगी आहेत, चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे ग्राउंड्स असतील, बगीचे असतील, स्विमिंग पूल असेल, नारायण तलावसारखा तलावाचं डेव्हलपमेंट असेल. आज आपण गांधारेश्वरला 2 कोटी रुपये मिळवतो, परत 3 कोटी रुपये आपण तिथं मिळवून देणार आहोत. मार्लेश्वरला जवळजवळ 5 कोटीचा प्रस्ताव आता म्हणजे टेंडर होऊन काम प्रक्रियेमध्ये आहे. कसब्याचं संभाजी स्मारकाचं 5 कोटीचं काम आपलं चालू आहे. टिकलेश्वरला पहिलं 1 कोटीचं काम झालं, आता 3 कोटीचं नव्याने पर्यटनाच्या माध्यमातून तिथं काम चालू आहे. पेरव असेल, खोपडी असेल, ही पर्यटन क्षेत्रात घेऊन ती कामं करण्याची आपली मानसिकता आहे. इथला सगळ्याचा विचार केला तर आपल्याला ग्रामीण पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल करणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीचं काम देखील पर्यटन वाढलं तर ग्रामीण भागातली चांगल्या पद्धतीने व्यवसाय देखील वाढू शकतात. ती कामं देखील करण्याचा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चिपळूण शहराच्या बाबतीत आणि या वरपासून म्हणजे पोपळीपासून ते खेर्डी वगैरे ह्या सगळ्या सकट सांगायचं झालं तर आपल्याला जवळजवळ 2200 कोटीचा जो प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये पुराला म्हणजे नियंत्रण व्हावं याच्यासाठीचा प्रस्ताव सगळा रेडी आहे. आपल्याला प्रेझेंटेशन करायचं होतं तुमच्या सगळ्यांसमोर.
तरी देखील आचारसंहिता जर नडत नसेल आणि पत्रकारांपुरतं जर प्रेझेंटेशन करता येणं शक्य असेल, कारण लोकांना घेऊन आता दाखवणं मला वाटतं शक्य होणार नाही, तर तेही प्रेझेंटेशन तुम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. तुमच्या काही सूचना असतील तर त्या घेऊन नियामक मंडळाकडे तो जर प्रस्ताव आपण मंजूर करून घेतोय, ज्याला टेक्निकल मंजुरी मिळाली की मग नंतरच्या काळात फंडची प्रोव्हिजन होईल आणि ती फंडची झाली तर कायमस्वरूपी खोपडीपासून शेवटपर्यंत आपल्याला ती चांगल्या पद्धतीने राबवता येणं सांगतो. लोकसभेमध्ये मुस्लिम समाज या निवडणुकीमध्ये शेखर निकम म्हणून मुस्लिम समाज कसा आपल्याकडे होतो? उद्याच्या फॉर्म भरायच्या वेळी आपल्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे आणि तुम्ही मोहल्ल्यात किंवा कुठेही जाऊन विचारा तर माझे त्यांच्याशी स्नेहाचे, जीवाचे, जीवाभावाचे संबंध सर्वच समाजाची आहेत. आपण कधी दुजाभाव कधीच कुठच्या ह्याच्यात केलेला नाही. त्यामुळे मला असा विश्वास आहे की 90% तो पाठिंबा मला ज्या पाठीशी राहिला माझा विश्वास आहे आणि तो त्यांचा विश्वास मी कधी माझ्याकडून कमी होणार नाही हा देखील विश्वास. आजच्या घडीला तरी मला असं वाटतं की संगमेश्वरमध्ये मी जाईन.